आता आपण सराव संच 4.1 सोडवणार आहोत. तत्पूर्वी आपण बुकमध्ये पेज नंबर 61 त्या ठिकाणी काढायचा आहे. त्यानुसार आपल्याला उदाहरणं सोडवता येतील. पहिलं उदाहरण आपण बघूया. फ्रॉम द फॉलोइंग पेयर्स ऑफ नंबर्स फाइंड द रिड्यूस फॉर्म ऑफ रेशो ऑफ फर्स्ट नंबर टू द सेकंड नंबर. म्हणजे खाली दिलेल्या संख्यांच्या जोड्यामधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा. पहिला दिलाय 7260. पहिला नंबर आहे 72, दुसरा आहे 60. 2 नंबरला दिलाय 3857 आणि 3 नंबरला दिलाय 5278. ठीक आहे. आपण आता हे तिन्ही सोडूया. पहिल्या नंबरचे दुसऱ्या नंबर बरोबर असलेले गुणोत्तर, पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येचे. मग आपण पहिलं काढू या ठिकाणी. 72 पहिली संख्या आणि दुसरी 60. मग आता आपण जर बघितलं तर ह्या दोन्ही संख्या 12च्या पाड्यात आहेत. 12 गुणिले 6 म्हणजे 72, 12 गुणिले 5 म्हणजे 60. म्हणजे गुणोत्तर आलं 605. या प्रकारे आपल्याला हे गुणोत्तर काढता येईल. पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर. आता दुसरा 38 आणि 57चं गुणोत्तर काढायचं आहे आपल्याला. बघा ह्या दोन्ही संख्या कोणत्या टेबलमध्ये आहे? 19च्या आहे. 19 दुने 38 आणि 19 त्रिक 57. 19 कॅन्सल झाले. खाली किती राहतात? 2/3. या प्रकारे आपल्याला काय काढता येतं? गुणोत्तर या ठिकाणी काढता येईल. आता पुढचं आहे 52 आणि 78. 52/78. 52 26च्या पाड्यात आहे. बघा 26 दुने 52 आणि 26 त्रिक 78. 26 कॅन्सल केले. खाली किती राहतात? 2/3. अशा प्रकारे आपल्याला उदाहरण क्रमांक 1 पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर काय करता येते? सहजपणे आपल्याला काढता येते. पुढे दुसरं उदाहरण बघूया आपण. काय आहे दुसरं उदाहरण? फाइंड द रिड्यूस फॉर्म ऑफ द रेशो ऑफ द फर्स्ट क्वांटिटी टू सेकंड क्वांटिटी. म्हणजे पुढील राशीपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपातल्या. पहिलं दिलेलं आहे 700 रुपीज आणि किती दिलेलं आहे? 308 रुपीज. म्हणजे काय? 700 रुपये आणि 308 रुपये. मग आता आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल? 700 भागिले 308. याचे जर तुम्ही अवयव पाडले तर तुम्हाला काय सापडल? हे 700 म्हणजे काय आहे? 700 भेटेल आपल्याला 28 गुणिले 25 आणि 308 म्हणजे कसे भेटल? 28 गुणिले 11. 28 काय होतील? कॅन्सल होईल आणि आपल्याला उत्तर मिळाल 25/11. किंवा आपल्याला असं लिहिता येईल 25/11. 25/11. नंबर 2चं हे पहिला आकडा झाला. दुसरा जो आहे आपल्याला काय विचारलंय? 14 रुपीज आणि काय आहे आणखी? 12 रुपीज 40 पैसे. बघा आता या ठिकाणी 12 रुपये 40 पैसे. आता पहिल्यांदा आपण काय करूया? याचं पैशामध्ये कन्वर्ट करून द्या. 14 रुपीज म्हणजे काय? 14 रुपये. त्याचे पैसे करायचे म्हणजे काय करावं लागेल? 14 गुणिले 100 म्हणजे काय येईल? 1400 पैसे. आणि दुसरा 12 रुपये 40 पैसे म्हणजे ते कसं येईल? म्हणजे 12 गुणिले 100 अधिक 40 म्हणजे ते येईल 1240 पैसे. आता एका युनिट मध्ये आले. त्या दोन्हींचं गुणोत्तर आपल्याला घेता येईल. कसं घेता येईल? 1400 भागिले 1240. 0ला 0 काय होईल? कॅन्सल होईल. किंवा पुढे आपल्याला ते असं लिहिता येईल 140 भागिले 124. 140 म्हणजे काय? 35 चोक 140 आणि पुढे 31 चोक किती आहे? 124. 4 कॅन्सल झालं. आपलं उत्तर आहे 35/31. या प्रकारे. तिसरं उदाहरण आहे
त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तिसऱ्यामध्ये आपल्याला दिले 5 लिटर आणि 5 लिटर, आणि दुसरी क्वांटिटी रेशो टर्म दिलेली आहे 2500 ml. हे लिटर आहे आणि हे मिली आहे. आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. 5 लिटर म्हणजेच किती, 5000 ml. ह्या दोन्हींचा रेशो घेता येईल 5000 भागिले 2500. हे 2 शून्य जातील आणि याला 5 ने आपल्याला भागी देता येईल. बरोबर आहे. म्हणजे कसं आहे, किंवा 25 ने भाग जाईल. 25 दुने 50, 25 एक 25, म्हणजेच किती 2:1. हे त्याचं काय येईल, उत्तर येईल. तिसरं झालेलं आहे. चौथं काय आहे, 3 years 4 months, 5 years and 8 months. बघा 3 year म्हणजे आपल्याला कसं हे करता येईल, ते 3 year 4 month, एका वर्षात 12 महिने असतात. 3 गुणिले 12 अधिक 4, आणि इकडे कसं आहे 5 गुणिले 12 अधिक 8 करता येईल. म्हणजे 12 36, 36 अधिक 4 म्हणजे किती रे, 40 मंथ. आणि 12 25 60 अधिक 8 म्हणजे 68 मंथ. म्हणजे रेशो आपल्याला काढता येईल 40 भागिले 68. आणि मग 4 10 40 आणि 17 चौक 68, म्हणजे उत्तर येईल 10 भागिले 17. पुढे आपल्याला दिलेलं आहे आणखी एक त्या ठिकाणी दिलेलं आहे उदाहरण, ते बघूया. 500 3.8 kg आणि दुसरं दिलेलं आहे 1900 ग्रॅम. आपल्याला हे डायरेक्ट करता येईल. हे केजीचं ग्रॅम मध्ये केलं किती होईल, 3800 ग्रॅम, आणि इकडं 1900 ग्रॅम. आता रेशो घ्या 3800 आणि हे 1900, आणि याला आता भाग द्या. कितीचा भाग जाईल, 2चा, म्हणजे हे किती येईल 2/1 or 2:1. या प्रकारे आपल्याला हे सोडवता येईल. 6 नंबरचं काय आहे बघा, त्यात दिलं 7 minutes 20 seconds, म्हणजे 7 मिनिटं आणि 20 सेकंद, आणि दुसरं दिले 5 minutes आणि 6 सेकंद. याचं कन्वर्ट्स करा. 7 मिनिट म्हणजे काय करता येईल, 7 गुणिले 60 सेकंद करता येईल, आणि अधिक हे 20 सेकंद, हे सगळं सेकंद मध्ये होईल. इकडं 5 गुणिले 60 अधिक 6 म्हणजे किती होईल, 60 आणि 7चा गुणाकार किती होईल, तो होईल 420 अधिक 20, आणि इकडे किती येईल 300 अधिक 6, 440 सेकंद, आणि इकडे होईल 306 सेकंद. दोन्हींचा रेशो घ्या म्हणजे गुणोत्तर घ्या. काय येईल हे गुणोत्तर, आता 2 गुणिले 220 म्हणजे ते येतील 440, आणि 2 गुणिले 153 ते येतील 306. हे आपलं उत्तर आहे 220 भागिले 153, किंवा असे लिहिता येईल 220:153. या प्रकारे आपल्याला काय करता येतं, हे सर्व एक्झाम्पल्स आपल्याला अशा प्रकारे आपल्याला सोडवता येतील. आता पुढचा बघायचा आपल्याला उदाहरण क्रमांक 3 आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. काय आहे 3, पुस्तकामध्ये प्रश्न बघा 3 नंबरच्या उदाहरणात सांगितलंय, पुढील शतपाने संक्षिप्त स्वरूपात लिहा. म्हणजेच काय, एक्सप्रेस द फॉलोइंग पर्सेंटेज ॲज अ रेशो इन द रिड्यूस फॉर्म. म्हणजे जे पर्सेंटेज आहे ते काय करायचं आहे आपल्याला, रिड्यूस फॉर्म मध्ये शतमान संक्षिप्त रूपात लिहायचे. मग आपल्याला पहिलं कोणतं दिलंय त्यांनी, 75:100. कसं करता येईल पहा, 75/100, याला 25×3 75, 25×4 100, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर किती येईल 304. दुसरं उदाहरण बघूया, ते काय 44:100, म्हणजे 44/100. हे कसं लिहिता येईल आपल्याला, 44 असं 4 × 11 is 44, and 4 × किती येईल 25, 25×4 100, 4 कॅन्सल येईल, उत्तर येईल 11/25. तिसरं कोणतं आहे बघा, थर्ड दिलेलं आहे
6.25% दिला, म्हणजे हेच कसं लिहिता येईल आपल्याला 6.25 भागिले 100. आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर इथे पॉईंट दिलेला आहे. हा जर पॉईंट जर आपण काढला तर आपल्याला 2 शून्य खाली घेता येईल या प्रकारे. आणि मग असं जर आपण जर घेतलं तर 625 कशी लिहिता येईल आपल्याला 25 गुणुले 25 या फॉर्म मध्ये लिहिता येईल. आणि इथे हे 100 25 गुणुले 4 आणि 25 गुणुले 4, 25 कॅन्सल झाल्यावर उत्तर राहील 1/16. दॅट इज 1:16. अशा प्रकारे आपल्याला तिसरं उदाहरण सोडवता येईल. चौथं काय दिलेलं आहे 52:100. हे पर्सेंटेज दिलेले आपल्याला. आपल्याला कसं लिहिता येईल 52 डिवायडेड बाय 100. आणि मग आपल्याला 52 म्हणजे काय 13 चोक 52 आणि 25 चोक 100 कॅन्सल झाले होते 13/25 किंवा काय लिहिता येईल 13/25 या प्रकारे लिहिता येईल. शेवटचं पाचवं दिलेलं आहे यातलं 0.64%. वर सोडवले बघा याच प्रकारे सोडवा 0.64 भागिले 100. आणि पुढे काय करता येईल 64/100 गुणुले 100. म्हणजेच कसं करता येईल आपल्याला 4 कसा लिहिता येईल 64 कसा लिहिता येईल आपल्याला 4 गुणुले 4 गुणुले 4 चोक 16 16 चोक 64. हा 4 गुणुले 25 आणि 4 गुणुले 25. हे 2 4 आणि हे 2 4 काय होईल कॅन्सल होईल. आणि खाली राहील आपल्याला हे 4 आणि 25 म्हणजे किती 625 किंवा 4:625. अशा प्रकारे आपल्याला हा संपूर्ण प्रश्न त्या ठिकाणी सोडवता येतो. खूप सोपं आहे, काही अडचण नाही हे सोडवण्यामध्ये. आता आपण 3 बघितले, आता आपण चौथं बघूया. तर आपल्याला नंबर 4चं उदाहरण या ठिकाणी बघायचं आहे. पुढे आपल्याला 4 नंबरचं उदाहरण दिलेलं आहे बुक्स मध्ये बघा. 3 persons can build a small house in 8 days. To build the same house in 6 days, how many persons are required? म्हणजे एक लहान घर 3 माणसे 8 दिवसात बांधतात, तर तेच घर 6 दिवसात बांधण्यासाठी किती माणसे लागतील. इथं पाहिले आपण तर 3 माणसं जर 8 दिवसात बांधत असेल तर आपल्याला 6 दिवसात बांधण्यासाठी नक्कीच माणसं काय लागणार आहे जास्त लागणार आहे. म्हणजे जर दिवस त्या ठिकाणी माणसं कमी असेल तर दिवस जास्त लागतात, आणि जर कमी दिवसात झालं तर माणसं या ठिकाणी काय होणार आहे आपले वाढणार आहे. म्हणजे हे कशामध्ये आहे हे व्यस्त चलनात आहे, किंवा आता आपण काय म्हणूया इनव्हर्स प्रपोर्शन. काय आहे व्यस्त चलनामध्ये पर्सन आणि डेज. या ठिकाणी आपण लेट इन 6 days X persons required to build a house in 6 days. X persons are required. आपण असं या ठिकाणी कन्सिडर करूया की ते घर बांधण्यासाठी 6 दिवसात बांधण्यासाठी किती या ठिकाणी X एवढे माणसं लागतील. मग हे जर इनव्हर्स प्रपोर्शन असेल तर गुणाकार काय असतो कॉन्स्टंट असतो. मग इथं आपण X जर मांडला तर X आणि 6चा गुणाकार येईल. हा कुणा बरोबर येईल 3 आणि 8 बरोबर येईल. हे 6 गुणवले आहेत ते जातील भागिले होतील. इथं 2चा भाग जाईल आणि 2 आणि 8ला म्हणजे ते किती जाईल 4. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल का त्या ठिकाणी 4 persons आर रिक्वायर्ड. 6 दिवसात ते घर बांधण्यासाठी किती लोक लागतील 4 लोक लागतील. आता पुढला 5वा प्रश्न आहे आपला. कन्व्हर्ट द फॉलोइंग रेशियोज इनटू पर्सेंटेज. पर्सेंटेज मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं. बघा खालील किंवा पुढील गुणोत्तरांचे शतमान रूपांतर करा. काय करायचंय शतमान रूपांतर करायचं. आणि पहिलं उदाहरण आपल्याला कोणतं दिलेलं आहे 15:25 असं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे.
सोपं आहे. 15/25 छेद 100 करायचा आहे. मग छेद 100 करण्यासाठी 25 ला 4 ने गुणावं लागेल. मग 15 ला पण 4 ने, म्हणजे उत्तर येईल 15×60 भागिले 100 म्हणजे किती येईल ते 60%. दुसरं उदाहरण बघा. दुसरं काय आहे? 47/50 47/50. छेद 100 करायचा असेल तर 50 ला किती गुणावं लागेल? 2 ने. मग 47 ला पण किती गुणा? 2 ने. मग ते किती येईल? 47 ला 2 ने गुणल्यानंतर 94/100 येईल, किंवा 94:100. तिसरं काय उदाहरण बघा. तिसरं दिलेलं आहे 546/600. हे उदाहरण जर आपल्याला सोडायचं असेल तर काय करावं लागेल? इथे आपण पाहिलं, इथे 6 ने भागावा लागेल. मग अंश जो आहे त्याला पण कितीने भागा? 6 ने भागा. आता काय होईल बघा. 6 ने भागल्यानंतर इथं 6×9=54 आणि 6×1=91 येईल, आणि खाली किती येईल? 100. म्हणजे आपलं आन्सर येईल 91:100. आता पुढे आपल्याला पुढचं उदाहरण बघूया. किती नंबर दिले? आता 4 नंबर. 4 नंबर मध्ये किती दिलेलं आहे? 1 2 3 सोडवले आपण. 7/10 राहिले. 7/10. 10 ला 100 येण्यासाठी 10 ने गुणावं लागेल. म्हणजे इथे पण 10 ने गुणावं लागेल. म्हणजे इथे इथे 70, इथे 100. म्हणजे आन्सर येईल 70:100. हे काय असलं? आपलं आन्सर असणार आहे. पुढे 5 नंबरचं उदाहरण दिलेलं आहे 7/16 7/16. बघा आता सोपं उदाहरण आहे. इथे जर आपण पाहिलं तर आपल्याला छेद 100 करायचा आहे. 7/16 इथं छेद आपल्याला जर 100 करायचा असेल, जर इथं आपण 100 घेतलं तर 7/16 ला सुद्धा आपल्याला कितीने गुणावं लागणार आहे? 100 नेच गुणावे लागेल. आणि मग असं जर केलं तर आपल्याला 7×100 म्हणजे 700/16 आणि भागिले परत किती येणार आहे? 100 येणार आहे. मग असं केल्यानंतर आपल्याला काय होईल? इथं जर आपण बघितलं तर आपल्याला 16ला जर आपण 16 ने याला जर 700 ला जर भागितलं तर भाग दिल्यानंतर ते येईल 43.75 हा भाग भागिले 100. आणि मग 100चे 2 पॉइंट्स जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी देता येईल, यात देता येईल, किंवा आपल्याला लिहिता येईल 4375:100. अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये डायरेक्ट 100 होत नसेल तर काय करायचंय? इथे 100 द्यायचं आणि खाली पण काय करायचं आहे? 100 द्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे किती नंबरचं उदाहरण झाले? आपलं उदाहरण क्रमांक झाले 5. पुढचं उदाहरण बघूया. पुढचं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी 6 उदाहरण आहे. द रेशो ऑफ प्रेझेंट एज ऑफ Abha and her mother is 2:5. At the time of Abha's birth, her mother's age is 27 years. Find their present ages. म्हणजे आभा आणि तिची आई यांच्या वयाचं गुणोत्तर किती दिलेलं आहे? 2:5 आहे. आभाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचं वय किती होतं? 27 वर्ष. तर आभा आणि तिची आई यांचं आपल्याला काय करायचंय? आजचं वय काढायचंय. मग सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय करावं लागणार आहे? त्या ठिकाणी त्यांचं जे कॉमन मल्टिपल आहे ते आपल्याला त्या ठिकाणी मानावं लागणार आहे. रेशोला काय असतो? कॉमन मल्टिपल. इथं आपण प्रेझेंट एज दिले 2:5. दुसरी कंडिशन पण दिलेली, आबाच्या जन्माच्या वेळी आईचं वय किती होतं? 27 होतं. मग आता आपण असं मानूया लेट द कॉमन मल्टिपल ऑफ रेशो BX. ठीक आहे. आता कॉमन मल्टिपल जर आपण एक्स जर मांडला तर आता प्रेझेंट एजेस आपल्याला लिहिता येईल. Therefore, प्रेझेंट एजेस म्हणजे काय? आजची वय. पहिल्यांदा कुणाचं? आबाचं आजचं वय. रेशो 2:5 आहे म्हणजे आबाचं होईल 2x आणि मदरचं काय होईल? मदरचं होईल 5x. आता कंडिशन काय आहे? कंडिशन क्रमांक 2. ऍट द टाइम ऑफ Abha's birth, her mother's
एज 27 इयर्स. म्हणजे काय, आभाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचं वय 27 होतं. 27 म्हणजेच काय, 2x इयर्स ॲगो, 2x वर्षापूर्वी जर गेलो आपण तर ते काही 5x वजा 2x. आजची वय आहे नाही, 2x मागे गेलं का हे वजा करावं लागेल आणि मग ते वय किती येणार आहे, 27. 5x मधून 2x गेले 3x, म्हणजे x बरोबर किती, 27 भागिले 3, म्हणजेच x बरोबर किती येणार आहे आपला, 9 येणार आहे. मग आता आपल्याला आभाचं एज जर काढायचं असेल, आभास प्रेझेंट एज म्हणजे आभाचे आजचे वय 2x आहे, म्हणजे 2 गुणिले 9 म्हणजे ते किती येईल, 18 वर्ष येईल. आणि मदरचं, आईचं आजचं वय किती येईल, 5x आहे, म्हणजे 5 गुणिले 9 ते किती येणार आहे, 45 वर्ष. या प्रकारे आपल्याला काय करता येईल, दोन्ही उत्तर आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल. म्हणून म्हणायचं आभाचे आजचे वय 18 वर्ष, तर आईचं आजचं वय किती असणार आहे, 45 वर्ष. 7 नंबरचं उदाहरण आहे, द प्रेझेंट एजेस ऑफ वत्सला अँड सारा आर 14 and 10 years respectively. आफ्टर हाऊ मेनी इयर्स विल द रेशो ऑफ देअर एजेस बिकम्स 5:4. म्हणजे आजचं जर आपण बघितलं तर वत्सला आणि सारा यांचं वय किती आहे, 14 आणि 10 वर्ष आहे. कधीचं, आजचं. किती वर्षानंतर त्यांचं वयाचं गुणोत्तर 5:4 होईल हे आपल्याला काढायचंय. आफ्टर हाऊ मेनी इयर्स देअर एज विल बी 5:4. आजचं वत्सलाचं वय 14 आहे आणि साराचं किती आहे, 10 आहे. आपण असं म्हणूया, लेट द रेशो ऑफ एजेस ऑफ वत्सल अँड सारा 5:4 आफ्टर x इयर्स. x वर्षानंतर त्यांचं वयाचं गुणोत्तर 5:4 होईल असं आपण मानलं. तर मग आपल्याला आफ्टर किती म्हटलंय, x इयर्स म्हटलंय, बरोबर आहे की नाही. मग आता आफ्टर x इयर्स जर आपण बघितलं, आफ्टर x इयर्स आजचं किती होतं त्यांचं, 14 आणि 10 होतं. आपण x वर्षानंतर वय बघूया, वत्सलाचं एज किती होईल. पहिल्यांदा आपण काढूया वत्सलाचं एज, 14 होतं, 14 म्हणजे x मिळेल आणि दुसरी सारा, तिचं होईल 10 अधिक x. आता आपल्याला कंडिशन आहे त्यांची, ह्या दोन्ही वयांचा गुणोत्तर आणि हे काय होईल, अटीनुसार सारखं होईल. दिलेल्या अटीनुसार 14 अधिक x आणि 10 अधिक x बरोबर किती, 5/4. हे सोडूया, मग 4 इकडे येईल गुणवले आणि 10 अधिक x